नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी, के.बी. रोहमारे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयांतर्गत या ई वर्गामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। इयत्ता 11वी विषय मराठी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला पाठ मामू हा या ठिकाणी त्याचं अध्ययन आपण केलं। आता भाग 1 मधील जे काही क्रमांक 2 ची कविता आहे प्राणसई ही आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नाही किंवा अभ्यासक्रमातून यावर्षी तिला वगळण्यात आलेला आहे, तिच्यावरती कोणती कृती आपल्याला विचारली जाणार नाही। तर पुढचा पाठ आहे पाठ क्रमांक 3 अशी पुस्तकं। या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले। तर विद्यार्थी मित्रांनो, अशी पुस्तकं या ठिकाणी ज्ञानदानाचं काम किंवा ज्ञान हे पुस्तकाच्या माध्यमातून पुस्तकातील विचाराच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतं आणि आपल्याकडे म्हटलं जातं की वाचाल तर वाचाल। अशी या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला या ठिकाणी जर टिकायचं असेल तर या ठिकाणी वाचन हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं आहे। वाचनाने आपल्या मनावरती संस्कार या ठिकाणी होत असतात आणि त्या संस्काराचा वापर आपण आपलं जीवन सुखमय आणि समृद्ध करण्यासाठी आपण या ठिकाणी करत असतो। हे या वाचनातील सर्वात महत्त्वाचं आणि पुस्तकाचं आपल्या जीवनातील महत्त्व हे खूप आहे। एक गुरुचं स्थान या ठिकाणी आपण पुस्तकांना देत असतो। असाच एक पाठ हा आज आपण अभ्यासणार आहोत, अशी पुस्तके। सुरुवातीला आपण लेखकाचा परिचय करून घेऊ। डॉक्टर निर्मल कुमार फडकुले असं लेखकाचं नाव। त्याचा जन्म 1930 मध्ये झाला आणि त्याचा मृत्यू 2006 मध्ये झाला। आपण लेखकाचा साहित्यिक परिचय थोडक्यात करून घेऊ। संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, प्रसिद्ध वक्ते, त्यांनी लिहिलेली अनेक स्वतंत्र व संपादित पुस्तकं प्रसिद्ध। कल्लोळ अमृताचे, चिंतनाच्या वाटा, प्रिय आणि अप्रिय, सुखाचा परिमळ हे साहित्य। संत कवी तुकाराम एक चिंतन, संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना, संताची या भेटी, संत विनेचा झंकार, संत तुकारामांचा जीवन विचार ही संत साहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके। तसेच समाज परिवर्तनाची चळवळ, काल आणि आज, साहित्यातील प्रकाशधारा हे लेखसंग्रह प्रसिद्ध। संत साहित्य हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय होता। प्रबोधनातील पाऊलखुणा आणि निवडक लोकहितवादी या संपादित पुस्तकांतून 19व्या शतकातील सुधारणाविषयक चळवळींसंबंधीचा त्यांचा व्यासंग प्रकट होतो। भैरू रतन दमानी साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे। अशा प्रकारे या लेखकाचे किंवा डॉक्टर निर्मल कुमार फडकुले या लेखकांचं मराठी साहित्यातील योगदान आहे। त्यांचं विशेष म्हणजे संत विचारांना त्यांनी साहित्यबद्ध केलेलं आपणाला दिसून येतं। संत विचार सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवावे ही त्यांची भूमिका त्यातून दिसून आपल्याला येते। आणि एक समाज प्रबोधन 19व्या शतकातील जे समाज प्रबोधक होऊन गेले, त्या समाज प्रबोधकांविषयी सुद्धा समाज मनामध्ये एक आस्था निर्माण व्हावी यासाठीचं त्यांचं लेखनही मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे। तर या पाठाच्या निमित्ताने किंवा अशी पुस्तकं या पाठाच्या निमित्ताने ते आपल्याला काय संदेश देऊ इच्छितात, तर थोडक्यात आपण पाठाचा गोषवारा या ठिकाणी आपण बघू। तर बघा, हा जो काही पाठ आपल्याला घेण्यात आलेला आहे, जगायचं कशासाठी, या पुस्तकातून हा पाठ या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी घेण्यात आलेला आहे। तर या पाठाविषयी थोडक्यात लेखकाला आपल्याला काय संदेश द्यायचा आहे किंवा काय मार्गदर्शन करायचं आहे, तर बघा, प्रस्तुत पाठातून माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकांची भूमिका व्यक्त झाली आहे। पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे। जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवतात आणि प्रेरणा देतात।
पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात. हा विचार प्रस्तुत पाठातून व्यक्त करताना लेखकाने जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक हा व्यापक दृष्टिकोन मांडला आहे. बघा, माणसाच्या जडणघडणीमध्ये पुस्तकाची महत्त्वाची भूमिका असते. ही भूमिका लेखकाने या पाठाच्या निमित्ताने आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे. आणि पुस्तकाचं महत्त्वाचं वर्णन लेखकाने करताना, पुस्तक वाचताना व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केलेला आपणाला दिसून येतो. आणि जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके आणि जगण्याची हिंमत वाढवतात असं लेखक म्हणतो. आणि त्यातून आपल्याला प्रेरणाही मिळत असते. आणि पुस्तके ही मानवी जीवनाला आनंदी आणि अर्थपूर्ण करणारी ही पुस्तकातील विचार आहे असं लेखक आपणाला सांगतो. आणि पुस्तकातील जे विचार आपला दृष्टिकोन व्यापक करण्यामध्ये खूप मोठी मदत करत असतात असं लेखक या निमित्ताने आपल्याला सांगतात. आणि बघा, लेखकाच्या मते जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक असं पुस्तकाची थोडक्यात लेखकाने सर्व व्यापक अशी व्याख्या या ठिकाणी किंवा संज्ञा आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेली आहे. असा व्यापक दृष्टिकोन लेखकाचा पुस्तकांप्रती असलेला आपणाला दिसून येतो. तर बघा, आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करू. पान नंबर 11. काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात. अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडून देण्याची त्यांच्यात शक्ती असते. अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्मक, इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्शी आहे की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात. बघा, लेखक सांगतात किंवा लेखक म्हणतात की एखाद्या पुस्तकाचं वाचन जर आपण केलं किंवा काही पुस्तकं अशी आहेत की ती आपल्याला या ठिकाणी अगदी झपाटून टाकतात म्हणजे त्या पुस्तकातील विचारांचा आपल्या मनावरती खूप खोल प्रभाव पडत असतो. आणि त्यामुळे आपलं अंतःकरण, ते म्हणतात की आपल्या अंतःकरणामध्ये भावनांची प्रचंड खळबळ उडवणारे असे काही पुस्तकातील विचार असतात. आणि त्या पुस्तकाने आपण पूर्णपणे प्रेरित या ठिकाणी होतो, त्या विचाराने प्रेरित या ठिकाणी आपण होतो. अशी शक्ती या ठिकाणी त्या पुस्तकातील विचारांच्या किंवा पुस्तकांच्या ठिकाणी असते. आणि अशी पुस्तकं आपण कधी विसरत नाही. ते आपल्या हृदयाच्या कप्प्यात या ठिकाणी साठवलेली असतात असं लेखक म्हणतो. आणि ती दीर्घकाळ एखादा सुगंध या ठिकाणी दरवळत असतो, तशी त्या सुगंधाप्रमाणे विचार आपल्या मनामध्ये त्या पुस्तकाविषयीचे सतत या ठिकाणी दरवळत असतात असं लेखक म्हणतो. आणि बघा, उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? बघा, लेखक प्रश्न विचारतात की काय, की उत्तम असं साहित्यकृती वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक म्हणजे उत्तेजना देणारं पुस्तक हे या ठिकाणी उत्तेजना देतात आणि आपल्याला आनंददायक, आपलं मन प्रसन्न या ठिकाणी करतात असं लेखक म्हणतो की यासारखं दुसरं काही जगात नाही असं लेखक म्हणतो. आणि बघा, मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकातले काही संवाद बघा, हे जे काही नाटकं आहेत हे विल्यम शेक्सपियर हा थोर इंग्रजीतील नाटककार, कवी या ठिकाणी होऊन गेलेला आहे. त्याने लिहिलेली ही जी काही नाटकं आहेत म्हणजे मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकातील काही संवाद लेखक म्हणतो असे आहेत, ते काव्यात्मक आहेत. त्याचबरोबर त्यामधील जे काही उत्तेजक म्हणजे उत्साह निर्माण करणारे, मन या ठिकाणी आपलं प्रसन्न करणारे असे या ठिकाणी त्या नाटकांमध्ये काव्यात्मकता आहे. इतके अर्थगर्भ म्हणजे अर्थपूर्ण विचार आणि इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देतात. बघा, हे जी काही नाटकं विल्यम शेक्सपियरची आहेत, इंग्रजीतील ही जी काही नाटकांचा उल्लेख या ठिकाणी केला आहे मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकातील जे काही संवाद आहेत, तर लेखक म्हणतो इतके काव्यात्मक आहेत, इतके अर्थपूर्ण आहेत आणि इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी हे आपल्या भावनांना किंवा भावस्पर्शी म्हणजे भावनांना स्पर्श करतात. आणि बघा, एक आपल्याला
अधिक उत्कट अशी अनुभूती ते देत राहतात त्या विचारातून. आणि बघा अनुभूती म्हणजे काय, तर अनुभव घेण्याची जी क्रिया आहे तिला अनुभूती म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे अनुभूती हा शब्दच अनुभवासाठी आपल्याकडे वापरला जातो, त्या अर्थी हा शब्द या ठिकाणी इथं आपण घ्यायचा आहे. अशा वाचनाची नशा औरच असते. असं जे काही वाचन आहे हे आपल्या विचारांना किंवा भावनांना स्पर्श करणारं, याची जी काही नशा आहे ती लेखक म्हणतो औरच आहे, वेगळीच आहे. तर सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सारं सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. बघा लेखक म्हणतो माझ्या सुखाच्या कल्पनेतून जर पुस्तकं या ठिकाणी जर वजा केली तर माझ्या जीवनातील जे काही सुख आहे ते पूर्णपणे नाहीसं होईल. म्हणजे लेखकाला त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये पुस्तकामुळेच त्याला आनंद या ठिकाणी मिळत असतो किंवा मिळतो असं लेखक या ठिकाणी म्हणतो. किंवा सुख पुस्तकातील वाचनाने किंवा पुस्तकाच्या विचाराने लेखकाचं मन प्रसन्न होत असतं, त्याला आनंद या ठिकाणी मिळत असतो. आणि लेखक म्हणतो ते पुस्तकं जर माझ्यापासून दूर केली, पुस्तकं जर माझ्या जीवनातून या ठिकाणी वगळली तर माझ्या जीवनाला या ठिकाणी काही एक अर्थ राहणार नाही असं लेखक या पाठातून या ठिकाणी आपल्याला सांगतो. म्हणजे लेखक आपल्या जीवनात पुस्तकाचं स्थान किती महत्त्वाचं आहे त्याच्या जीवनात हे या ठिकाणी लेखक आपल्याला सांगतो. आणि बघा जवळचे मित्र दुरावतात, ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात. हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो ते कळतही नाही, पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी असत नाहीत. त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसरणारं आपलं अंतःकरण ते उघडं करतात. बघा लेखक उदाहरणं या ठिकाणी देतात की पुस्तक कधी आपल्याला सोडून जाऊ शकत नाही. हे वेगवेगळे उदाहरणाच्या माध्यमातून बघा आपले किती जवळचा मित्र असला, काही या ठिकाणी वैचारिक मतभेद झाले, काही आर्थिक या ठिकाणी आपले मतभेद झाले, तर एक मित्र या ठिकाणी दुसऱ्या मित्रापासून काय होत असतो, दुरावतो. म्हणजे मित्र या ठिकाणी वैचारिक वैमनस्यातून या ठिकाणी दूर होऊ शकतो, पण पुस्तक असं आहे की ते आपल्यापासून कधीही दूर होऊ शकत नाही. हे उदाहरण या ठिकाणी लेखकाने सांगितलंय. किंवा मग पुस्तक असा आपला मित्र आहे की ते आपल्यापासून कधी दूर होऊ शकत नाही, आणि आपला वास्तवातील मित्र आहे तो आपल्यापासून कधी दुरावेल हे या ठिकाणी सांगता येत नाही. आणि पैशाचंही तसंच आहे बघा. आणि ज्याच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते. आपण ज्याच्यावरती प्रेम करतो, जीवापाड अगदी प्रेम करतो, आणि त्यालाही कधी आपल्या प्रेमाची विस्मृती होते, ते विसरतो. आणि अशा वेळी वैराचा अग्नी त्याच्या हृदयामध्ये पेटतो, त्यावेळी आपला तो तिरस्कार करत असतो. मग अशा वेळी पुस्तक आपली या ठिकाणी साथ करतात. मग पुस्तकं कधी आपल्या पुस्तकाची किती आपण हेळसांड केली तरी पुस्तक या ठिकाणी आपल्यापासून दूर जात नाही, त्याच्यातले विचार कधी बदलत नाही. पण मनुष्य या ठिकाणी किंवा मित्र आपला कधी बदलेल, कधी आपल्यापासून दूर जाईल, कधी आपल्याला धोका देईल हे या ठिकाणी आपण सांगू शकत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी. तर ठीक आहे. आणि बघा पैसा हा असा आहे की लेखक म्हणतो की तो कसा आणि केव्हा नाहीसा होईल. बघा पैसा आपण लक्ष्मी म्हणतो, या ठिकाणी ते आपल्याकडे येईल आणि आपल्याकडून कधी निघून जाईल हे या ठिकाणी सांगता येत नाही. पण पुस्तकातील ज्ञान, तत्वज्ञान असं आहे की ते आपण एकदा मिळवलं तर ते आपल्यापासून कधी दूर होऊ शकत नाही. पण पैसा असा आहे की लेखक म्हणतो कधी येतो आणि कधी जातो हे आपल्याला कळतही नाही, आणि कधी नाहीसा होतो हे आपल्याला कळतही नाही. आणि पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं बघा, पैसा आणि माणसं एकीकडे ठेवून लेखकाने पुस्तक एकीकडे ठेवलेलं आहे, दोघांमधील तुलना या ठिकाणी केलेली आहे. पैसा आणि मानव विरुद्ध पुस्तक अशी या ठिकाणी लेखकाने तुलना आपल्यासमोर केलेली आहे. पुस्तक मनुष्य आणि पैसा आपल्यापासून कधी दूर जाऊ शकतो, पण पुस्तक असं आहे की ते आपल्यापासून कधी दूर जाऊ शकत नाही. ते आपला विश्वासघात कधी करू शकत नाही. बघा मनुष्य प्राणी या ठिकाणी आपला विश्वासघात करू शकतो, तो आपल्याबरोबर खोटं बोलू शकतो, पण पुस्तक असं आहे की त्याने सुरुवातीला जे दिलेलं ज्ञान आहे ते शेवटपर्यंत तेच ज्ञान या ठिकाणी ते आपल्याला देत असतं. पण मनुष्य प्राणी किंवा पैसा असा आहे की तो माणसाला कधी धोका देईल, कधी माणसाचा विश्वासघात करेल हे या ठिकाणी आपल्याला सांगता येत
नाही, त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसरणारं आपलं अंतःकरण ते उघडं करतात, असं लेखक या ठिकाणी म्हणतो. आणि माझ्या अंतरंगात त्या थोर, बघा लेखक म्हणतो की काय, की पुस्तक माझ्यासाठी काय करतात, म्हणजे लेखकासाठी की ते स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसरणारं आपलं अंतःकरण पुस्तकं काय करतात, लेखक म्हणतो माझ्यासमोर उघडं करतात. माझ्या अंतःकरणात त्या थोर लेखकानं साठवलेल्या हे भांडार तुझंच आहे. बघा पुस्तकं जणू लेखकाशी बोलताय, लेखकाला म्हणतात की माझ्या अंतःकरणात, ते पुस्तकं म्हणतात की माझ्या अंतःकरणामध्ये त्या लेखकाने जे ज्ञानाचं भांडार साठवलेलं आहे ते तुझ्यासाठी आहे, वाचकासाठी म्हणजे लेखकासाठी आहे, असं पुस्तक जणू काही लेखकाशी बोलतं. या ठिकाणी असा विचार या ठिकाणी लेखकच करू शकतात. असा विचार आपल्या मनालाही स्पर्श सुद्धा करू शकत नाही, हा विचार फक्त या ठिकाणी लेखकच करू शकतात. तो विचार बघा किती महान विचार या ठिकाणी लेखकाने मांडलेला आहे. त्या निर्जीव पुस्तकातून सजीव विचार या ठिकाणी कसे बाहेर पडतात याचं उदाहरण लेखकाने दिलेलं आहे. जे आवडेल ते कुशाळ घेऊन जा, असंच जणू पुस्तक आपल्याला सांगत असतं. पुस्तकावर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत. आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात. बघा लेखक काय म्हणतो की पुस्तकं काय, जणू पुस्तकं आपल्याला म्हणतात की काय, तुला जे माझ्यातलं आवडेल, म्हणजे माझ्यातले विचार तुला जे आवडेल ते तू काय कर, घे, आणि माझ्यातलं जे काही वाईट आहे ते तू काय स्वीकारू नकोस, असं पुस्तकं लेखक म्हणतात की मला सांगतात. आणि बघा पुस्तकावर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं या जगामध्ये आहेत, ती लेखकाने अनुभवलेली आहेत. लेखक म्हणतो मी पाहिलेली आहेत. आणि आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्यांना देताना, बघा लेखक म्हणतो की आपल्या कपाटातील पुस्तक प्रेमी जे लेखकाने पाहिलेले आहेत, लेखक म्हणतो ते म्हणतात की काय, त्यांच्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं, जीवापाड म्हणजे पराकोटीची काळजी घेणारे ते व्यक्ती, ते लोक, या ठिकाणी लेखक म्हणतो की ते पुस्तकं दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात. बघा पुस्तकांवरती प्रेम करणारी व्यक्ती आपलं पुस्तक दुसऱ्याला देत असताना ते काय अगदी व्याकुळ झालेले असतात. मग त्या पुस्तकांप्रती त्या व्यक्तींचं किती किंवा त्या वाचकांचं किती प्रेम असतं हे ते पुस्तक प्रेमीच जाणू शकतात. तुम्ही आम्ही या ठिकाणी हे जाणू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबू. राहिलेले घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. धन्यवाद.